दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांसमोर कोणती आव्हानं आता असणार आहेत तेही सविस्तर पाहूयात। तर राज्यामध्ये उद्योगधंदे, परकीय गुंतवणूक परत आणणं एक सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। त्यासाठी राजकीय गुंडगिरीची संस्कृती मोडून काढावी लागेल। बंगालमध्ये व्यवसाय करणं सुरक्षित आहे हे उद्योग समुदायाला पटवून द्यावं लागेल। कामगार संघटनांची मुजोरी सतत बंद पुकारण्याच्या वृत्तीला आळा घालावा लागेल। तृणमूल काँग्रेसकडून राडे करण्याचे प्रयत्न होणार ते रोखावे लागतील। उत्तर बंगालमधल्या दार्जिलिंग प्रदेशाच्या समस्या सोडवाव्या लागतील। केंद्र सरकारशी समन्वय साधून केंद्रीय योजनांचा निधी आणावा लागेल। शिक्षण, आरोग्य, पर्यटन क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे।